श्री स्वामी समर्थ। आज मी तुम्हाला कच्च्या कैरीचं पन्ह बनवून दाखवणार आहे। संपेपर्यंत न खराब होणार अशा पद्धतीने एकदम सोप्या पद्धतीने हे पन्ह मी तयार केलेला आहे। बघा, भरणीमध्ये भरून ठेवलेला आहे आणि ते तयार पण केलेलं अशा पद्धतीने। चला मग आपण वेळ न घालवता लगेच रेसिपीला सुरुवात करूया। तर इथे कैरीचं पन्ह बनवण्यासाठी इथे मी 6 कैऱ्या घेतल्यात मीडियम साईजच्या। आता सध्या छोटा राहतात, इथे आमच्या घरच्या झाडाचे 6 कैऱ्या घेतलेल्या आहेत। आता हे कैऱ्या मी स्वच्छ धुवून घेतलेल्या आहे। बघा, आता कैऱ्या आपल्याला एका कुकर मध्ये लावून घ्यायचे, उकडून घ्यायचे कैऱ्या। हे कैऱ्या ठेवून घ्या, थोडंसं देठ काढून घेऊयाचं। असं देठाला चीक असतं ना, म्हणून थोडंसं देठ काढून घ्यायचं। हे बघा अशा पद्धतीने। खूप छान पन्ह होतंय। इथे मी 6 कैऱ्या स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत। मीडियम साईजच्या 6 कैऱ्या आहेत। त्याच्यामध्ये पाणी टाकून घेऊया। आता याचं झाकण लावून 3 ते 4 शिट्ट्या करून घेऊया। कैऱ्या उकडेपर्यंत आपण इथे वाटण तयार करून घेऊया साखरेचं। तर इथे तुम्ही गूळ किंवा साखर वापरू शकता, किंवा तुम्ही कैरीच्या जसा आपण जे उकडून घेतलेली साल ते असतील त्याच्यासोबत पण हे काढून घेऊ शकता। तर इथे मी 2 वाट्या गच्च भरून साखर घेणार आहे। तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घेऊ शकता। मी गरासोबत म्हणले, गरासोबत तुम्ही साखर टाकून वाटू शकता, पण ही अशी वाटली ना पटकन छान मिक्स होते। साखर तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। इथे 2 वाट्या मी गच्च भरून साखर घेतलेली आहे, ही दळून घ्यायची मिक्सर वाटा। तुम्ही याच्यावरचं गूळ पण वापरू शकता। मिक्सरचं भांडं छोटं होतं म्हणून एका वाटीत मी बाजूला काढली होती साखर। हे बघा अशा पद्धतीने दळून घ्यायचे। त्याच्यामध्ये मी थोडीशी विलायची टाकणार आहे। आता ही साखर काढून घेऊया। 7-8 विलायची टाकते मी, आणि ही पण दळून घेऊया साखर। साखर आणि विलायची दळून घेतलेली मी। आता ह्याच साखरेमध्ये दळलेल्या टाकून घेऊया। तीन ते 4 शिट्ट्या करून मी हे कैऱ्या उकडून घेतलेल्या आहेत। बघा, कैऱ्या छान उकडलेल्या आहेत, साल बाजूला निघालेले आहे, म्हणजे कैऱ्या छान उकडलेल्या आहेत। आता एका भांड्यामध्ये घेऊन थंड करून घेऊया। कैऱ्या इथे थंड झालेल्या आहेत। आता हे साल बाजूला काढून घेऊया। सालचं पण असं हाताने काढायचं, गर आहे ना तो। आता हे हातानेच काढते मी, ते चाकूची गरज नाही। हे बघा छोटीशी कोय निघाली मध्ये। आता हे बाजूला करूया। हे बघा, कोई बाजूला काढून घ्यायच्या मधल्या। कैरीच्या पूर्ण मी कोई बाजूला काढले, हे काढून टाकूया। आणि आपल्याला गर हा मिक्सर मध्ये बारीक करून घ्यायचा आहे। इथे एक मोठं मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये हा गर टाकून घेऊया। आता ह्या गरामध्ये आपल्याला 1 चमचा काळं मीठ टाकायचं, चवीनुसार। तुम्ही नंतर बघून टाकू शकता। आणि छोटे 2 चमचे भाजलेले जिरेपूड टाकायचे। आता ह्याला मिक्सर मध्ये छान फिरवून घेऊया। मिक्सर मध्ये हा कैरीचा गर छान बारीक करून घेतलाय। आता हे परातीमध्ये टाकते। आता ही दळलेली साखर टाकूया, मिक्स करून घ्यायची। साखर फक्त तुमच्या आवडीनुसार टाका, कमी जास्ती। थोडंसं आंबट तुम्ही 2 वाट्या साखर टाकलेली मी याच्यामध्ये। आता व्यवस्थित हा गर मी हातानेच छान असं मिक्स करून घेतलेला आहे, पहा। आता हे आपल्याला एका डब्यामध्ये भरून ठेवायचा। जेव्हा लागेल तेव्हा 2 चमचे हा गर आणि थंड पाणी, बर्फ आणि थोडी पुदिन्याचे पाणी टाकायचं आवडत असेल तर। याच्यामध्ये काहीच टाकलेलं नाही मी। आणि छान त्याला फ्रीजमध्येच ठेवायचं। मस्त झाकण लावून हे ठेवून द्यायचं, जेव्हा लागेल तेव्हा प्यायचं। संपूपर्यंत काहीच खराब होत नाही। आता ह्याला भरून ठेवूया। स्वच्छ एका भरणीत ठेवून द्यायचा हा।
हे बघा मी गर छान भरणीमध्ये भरून ठेवलेलं आहे आणि हे फ्रीजमध्ये ठेवायचं. लागलं तेव्हा पटकन 2 मिनिटात हे पण तयार होतं. कसं तयार करायचं पण ते तुम्हाला सांगते मी. ते 2 ग्लास घेतलेले आहेत मी. आता हे पण आपल्याला आधी बर्फ टाकून घेऊया किंवा थंडगार पाणी टाकायचं आहे. 2-2 चमचे मी ते गर टाकते. माझ्याकडे बर्फ नव्हता, गार पाणी आहे ते टाकणार आहे. थोडी थोडी जिरे पावडर टाकायची. हे बघा अशा पद्धतीने पण तयार करायचं. मस्त हे पण तयार आहे. तुम्हाला जे पुदिना वापरायचं ते पुदिना वापरू शकतो. मी इथं काहीच नाही, नॉर्मल पण केलेलं आहे अशा पद्धतीनं. तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. चला मग नंतर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.